रहे, बूम पुढे पकड रहे. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांचे मेळावे ते शिर्डीमध्ये घेणार आहेत. शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहे केंद्र सरकारकडून. काय वाटतं तुम्हाला गोष्ट होईल का? तुम्ही सांगा 25 आत्ताची घोषणा केली हमीभावाची ते 26-27 तिथे घोषणा करू शकले नाही. घोषणा करावी तर तिथे नाही करता आले असते. आज आम्हाला शेतकऱ्याला गरज आहे. तुम्ही सांगत होता 50% नफा धरून भाव दिला. मोदीजीनं सांगितलं कुठं 50% धरून भाव भेटतोय. 50% कुठं नफा भाव धरून म्हणजे नफा धरून भाव भेटत नाही. तर आता त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? त्यांनी एकतर जाहीर केलं पाहिजे तशी कर्जमाफी घोषणा काढली. देशातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी महाराष्ट्रातला जे मुख्यमंत्री आहे त्या राज्यानं पैसे टाकलेले आहेत. केंद्राचे पैसे घेतले 1600 कोटी रुपये, पण केंद्राच्या NDRFच्या निधीच्या व्यतिरिक्त राज्यानं आपला हिस्सा टाकला आहे. हे इथल्या मुख्यमंत्र्याचं काम आहे, इथल्या मंत्र्यांचं काम आहे. तुम्हाला 14,000 कोटी रुपये लागतं ना तिकडे नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी. इथं 2,000 कोटीमध्ये हा आमचा शेतकरी मरतो, त्याच्यासाठी पैसे नाही तुम्हाला. आमचं शेतकरी रद्द करा ना, काय हरकत नाही. रद्द झाला तर काही वाहनं थांबणार आहे किंवा महाराष्ट्र थांबणार आहे. इथं शेतकरी आज करून बसला हो. लक्षात घ्या, तो शेतात जाता. काल संभाजीनगरची आत्महत्या झाली. तो शेतात गेला, शेत कोण आला, त्यानं आत्महत्या केली. त्यानं आत्महत्या केल्यावर त्या बापाला अटॅक आला, तो पण मेला. कारण तो शेती पाहून आल्यानंतर सरकारच्या तोंडाकडे पाहतं. सरकारचं तोंड बोलायलाच तयार नाही आहे. यावेळेस दिलासा द्यायचं काम आहे. काय द्यायचं असेल तर द्या, पण वाईट तर बोलू नका ना. आमचे मुख्यमंत्री शेतकऱ्याला म्हणतात तुम्ही राजकारण करताय. अरे राजकारणी लोक राजकारण नाही करत तर काय करणार तुम्ही? तर अजितदादा म्हणते पैशाचं सोंग करता येत नाही. तुम्हाला बोलताना सुद्धा दिलासा देण्याची ताकद ठेवत नाही शेतकऱ्याला. पैसे द्या तेव्हा द्या, पण बोलणं तर चांगलं ठेवलं पाहिजे नाही. आज कुठल्या अवस्थेत आहे शेतकरी? तुम्ही सांगा, एका इकडे अतिवृष्टीनं मेला आणि दुसरीकडे भावानं मेला. काय भाव आहे कापसाचे? विचारा त्या अमित शहाला. आता येतं तर 6,500 रुपये. आणि का बोलावला तुम्ही विदेशातला कापूस? लाज नाही वाटली का तेव्हा? विदेशातला कापूस बोलावत असताना आमच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यावर काय परिणाम होईल हे पाहायचं नाही. आणि शक्ती हलवायची ट्रम्पच्या समोर आणि इथं येऊन सभा घ्यायचा आणि मेळावा घ्यायचा. शेतकऱ्यांवरती पण तुमची नाराजी पाहायला मिळाली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जे आहे वीज दर शुल्क वाढवलं आहे. आता कुठेतरी 35 पैशापासून 95 पैशांपर्यंत जे आहे इंधन समाजामध्ये वाढवलं आहे. दिवाळीच्या तोंडावर एकीकडे घोषणा पण करत नाही शेतकऱ्यांसाठी, दुसरीकडे हा मोठा फटका आता शेतकऱ्यांना बसणार आहे. आता टॅक्स माफी उत्सव केला. कापडावरचा टॅक्स 5% केला, पहिले तो 12% होता. सुतावरचा 5% होता, तो 12% केला. सेम केलाय. हे सगळा बोळ भंगाळ आहे, बनवा बनवी सुद्धा. आपल्याला काय वाटलं कापडावरचा टॅक्स कमी झाला, 12चा 5 केला म्हणून आम्ही खुश होतोय. पण त्या सुतापासून जे कापड बनतं त्या सुताचा जो 5% होतं तो 12% करून टाकतो. म्हणजे त्या तिथं घुमून आम्हाला मारणं सुरू आहे. इकडे सांगायचं आम्ही टॅक्स कमी केला म्हणून, आणि दुसऱ्या इकडे तिसऱ्या अर्थव्यवस्थेत चाललो आहे. आणि तिसऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये रोजच्या आत्महत्या 15 आहे. हो, मग ही अर्थव्यवस्था अदानी अंबानीसाठी आहे का? या तिसऱ्या अर्थव्यवस्थेची ताकद जर राज्यामध्ये केंद्रामध्ये आली असेल तर ती ताकद आमच्या शेतकऱ्याला, मजुराले, दिव्यांगाला भेटू नये. बस साधा सवाल आहे आमचा. आणि कर्जमाफी आम्ही मागितली, तुम्ही दिलेली आहे. तुम्ही आत्ताच्या नॅनो कंपनीला 540 रुपयाचं 540 कोटीचं कर्ज 0.01% दिलं. आम्ही बकरी घेतो तर 18% कर्ज द्यावं लागतं. 18 ते 26% कर्ज वसूल करतोय. महिंद्रा फायनान्सवाले असू द्या का अधिक दुसरे असू द्या, काही व्याजाने मारतो. काय सवलत दिली सांगा ना तुम्ही आम्हाला शेतीसाठी? तुमच्या युरियाचे भाव वाढले आणि सबसिडी तिप्पट वाढवली. 2021 मध्ये सबसिडी 1700 होती, आता ते 15,000 केली. हे सगळं घोड बंगाल आहे, लुटाचं आहे आम्हाला. फक्त शुकर मागा, नेपाळ होत नाही. आता एकीकडे अतिवृष्टी झाली एवढी मोठी, दुसरीकडे वीज दर वाढताना योग्य वाटतंय का भाऊ तुम्हाला? कुठे तेवढी दरवाढ केली पाहिजे? दरची तर वाढ सांगतो तुम्हाला. आता जे मीटर आलं ना, स्मार्ट मीटर, ते तर खलास करेल. ते फक्त त्या ज्यानं ते लावलं त्या कंपनीनं प्रचंड पैसा गोळा केला. प्रचंड करप्शन, अर्धे मंत्री आणि अर्धे कंपनी.
त्या स्पीड मीटरचा आमचा काय फायदा होईल? तुम्हाला मीटर लावायचं होतं तर कमसे कम त्याच्या बिलामध्ये जसं मोबाईलचं सिम कार्ड संपतं, पैसे संपतं, तसं जर एखादी नवीन टेक्नॉलॉजी आली असती तर लगेच त्यांना सांगितलं असतं का एवढे तुमचे पैसे महिन्याचे बाकी आहे, थोडा कमी विद्युत वापरा, ऊर्जा थांबली असती, बचत झाली असती आणि शेतकऱ्याचे पैसे पण वाचले असते. तुम्हाला स्मार्ट कशाला म्हणतो? स्मार्ट फक्त काय दिसण्यावर असते का? विचार काय आहे तुमचे? लुटण्याचे विचार आहे ते स्मार्ट मीटर लावून. शेतकऱ्याला आणि त्या ग्राहकाला फायदा काय सांगा ना त्या मीटरचा? एक फायदा सांगता येईल यांना, पण मीटरचा लावण्याचा फायदा किती रुपयामध्ये गेला, त्याचं कमिशन किती भेटलं हे विचारा थोडं. बच्चूभाऊ, शेतकऱ्यांवरती पण तुम्ही नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी एकजूट होत नाही म्हणून तुम्ही खूप प्रत्येक वेळेला नाराजी व्यक्त करताय. काय कारण आहे शेतकरी एकजूट होत नाही असं वाटतंय तुम्हाला? हो, काय भुला बावळा आहे. काल मी बंडीत बसून आलो, एक मागून बैलाच्या आला एक शेतकरी, त्याला लाथ मारली त्या बैलाला. म्हटलं माणसापेक्षा ते जनावरं बरे आहे, ते लाथ तरी मारते हो. आम्ही बोलायला तयार नाही. गावात नेता आल्यावर चापलुसी करत राहतो. अरे रोज आमचं मरण दिसतंय, तुम्ही बोलत नाही. तुम्ही आता 8वा वेतन आयोग येणार, बगर मागणीचा येणार का नाही येणार? येऊ दे, आम्हाला त्याचं काही दुमत नाही आहे. पण आमचा स्वामीनाथन आयोग का स्वीकारला जात नाही 2004 पासून? का बोलत नाही आम्ही? तुम्ही सांगा, निवडणुकीत कधी पाहिलं का कोणत्या शेतकऱ्यांना कागसाले भाव देईन तर मी मतं मारत? एक तरी बोललो का? आम्ही विसरून गेलो. मी शेतकरी आहे हेच विसरलो. साती धर्माच्या फंद्यामध्ये आणि पक्षाच्या या सगळ्या वातावरणामध्ये मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तो समजतं, मी त्या जातीचा हे मानतोय, पण मी शेतकरी आहे तो मानत नाही. आणि इथंच सगळा घोडगंबाल आहे. ते वैचारिक जी लढाई आहे ना, ते राज्यकर्त्यानं संपवली आहे वस्तू. त्याला शेतकरी म्हणून ठेवायचंच नाही. हिळा पिळा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे. आता बळीच ठेवला नाही. वैचारिक त्याची सगळी आम्ही पाहतो सत्यानाश करून टाकला ना. भाऊ, अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं ते डोळ्यांना स्पष्टपणे दिसतंय, पण तरी इंडिव्हिज्युअल पंचनामे जे ते कसे आदेश दिलेले आहेत आणि यंत्रणा सुद्धा अपूर्ण पडते. माझं काय मत आहे, आता हे एवढे निकष भारी आहे. काय म्हणतं, सततचा पाऊस 10 mm पडला पाहिजे रोज 5 दिवस. 9 mm पडला तर नाही. म्हणजे मग काय हे काही तुम्ही सांगा. एखादं घराला काही अशा पद्धतीच्या कमी पावसानं नुकसान होत नाही का? 61 पडला तर अतिवृष्टी आणि 60 पडला तर अतिवृष्टी. तो मोजमाप आहे. कुठलं डोकं वापरून चालू तुम्ही निकष ठेवताय? वाटतं काय थोडी यांना? 60 नुकसान नाही होत. म्हणजे ते काय म्हणतंय, 90% जळला तर मरत असेल तर पैसे देऊ, पण 60% जळला तर त्याला थोडंसं मरू दे ना, मग पैसे दे. जी जागा आहे मुंबईमध्ये ती EVM आणि पॅड ठेवण्यासाठी सरकारने नोटीस काढलेली आहे. आता जागेचे जे विकास क्षेत्र म्हणून घोषित केले जाणार आहे. गोदाम तयार केलं जाणार आहे मुंबईमध्ये. गोदाम EVM मशीन EVM त्याचा आत्मा आहे ना सरकारचा. फार जपवलं, कारण इकडे काही केलं तरी मशीन काम दाखवलं. म्हणाले लोकशाही आहे, पण आता ते मशीनशाही झाली. गुलाबराव पाटीलकडे जाणार जाऊ ना, काय हरकत आहे. वेळ भेटला तर जाऊ. गुलाबराव काही आमचं लक्ष आहे का? आमचं लक्ष आमचा शेतकरी आहे. गुलाबराव हा आमचं लक्ष नाही आहे. आता भाषणाचं आम्ही जे बोललो ते म्हणजे पालकमंत्र्याच्या घरावर मोर्चा करतो, एवढं वाईट वाटायचं कारण काय? अरे आम आदमी से चुने हुए आप हो, तो आम आदमी आ रहा है आपके यहाँ, तो स्वागत करो. खानदेशी जेवण देऊ म्हटलं ते तुम्ही जर आले. बिलकुल, काही आम्ही तर स्वागत आहे. बिलकुल जेवण करायला येऊ ना, जाऊ ना. बिलकुल.